नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, मागील 2-3 दिवसापासून जो विषय चालू आहे की रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष भाजप यांनी जे पद्धतीनं अनावधानानं असेल, जाणीवपूर्वक असेल, काही पण असेल, ते जे व्यक्त केलं ते चुकीचंच आहे, त्याचा मी निषेध करतो. पण खासदार असदुद्दीन ओवैसी हे लातूरला आले होते आणि त्यांनी लातूरला येऊन जे गंभीर आरोप केलेले आहेत, या आरोपाचं उत्तर अमित देशमुख देणार का, ते बोलणार का, यापेक्षा त्यांनी काय म्हटले, ते म्हणाले की काय का खानदान काय का पानदान, किती दिवस तुम्ही बापाच्या नावावर मत मागणार आहात. हे शब्द माझे नाहीत, हे शब्द खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे आहेत. तो वीडियो तुम्ही पहा. क्या किया तुमने लातूर के लिए? किस मुंह से जाकर आप वोट का मुतालबा करते हैं? किस मुंह से आप? अगर मैं भी एक बहुत बड़े बाप का बेटा हूं. मेरे वालिद 1960 में रुकने बल्दिया बने थे, फिर उसके 2 साल के बाद एमएलए बने. 62 से 22 साल तक मेरे वालिद एमएलए थे मुख्तलिफ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में. फिर 6 मरतबा के मेंबर ऑफ पार्लियामेंट थे. अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद की आवाम को सलाम कि उन्होंने अपने इत्तेहाद और ताकत की बुनियाद पर मरहूम कायद सालार को कामयाब किया. मैं हर बार इलेक्शन लड़ने जाता हूं तो बोलता हूं मैं ये काम किया, ये काम किया, ये काम किया. लोग ये नहीं बोलते हां तुम्हारे बाप बहुत बड़े थे इसलिए तुमको वोट दे देंगे. अगर सब लोग ये बोलेंगे नहीं मेरा बाप बड़ा था, अरे भाई तुम्हारे बाप बड़े थे, तुम बड़े हैं या छोटे, बताओ आवाम को. मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, ये चीज हमारी राजनीति में बहुत चल रही है. मैं फुला खानदान का हूं, मैं फुला बाप का हूं, मैं फुला. अरे क्या खानदान क्या पानदान, बादशाहों के महलात वीरान पड़ गए. महाराष्ट्र के किले जाकर देखो वीरान पड़े हुए हैं. आपको आवाम ने मौका दिया, आप अपने आप को बादशाह समझ रहे. क्या किया आपने? कुछ नहीं किया. लातूर में पीने का पानी का वही मसला, ड्रेनेज का वही मसला, वेस्ट मैनेजमेंट का वही मसला, कुछ नहीं है. आवाम मेहनत करके कस्मपुरसी के आलम में किसी भी तरीके से अपनी जिंदगी गुजार रही है, खासतौर से दलित और मुसलमान. तो मेरी आपसे गुजारिश है कि अच्छे उम्मीदवारों को मजलिस ने यहां पर उतारा है, आप अपने वोट का सही इस्तेमाल करिए. कांग्रेस पार्टी को किसने रोका था? बल्कि मैं तो आपको एक सच्चाई बयान कर रहा हूं. पिछले विधानसभा के चुनाव में हमारे एक दोस्त थे जो मुझको बोले कि असद साहब मैं विधानसभा का चुनाव लड़ रहा हूं और कांग्रेस के आपके जो यहां पर अमित क्या नाम है उनका एमएलए साहब का, हाँ वो और नाना पटोले साहब ने मुझसे कहा कि भाई तुम्हारे खिलाफ हम ये कैंडिडेट देंगे, तुम हमारी दूसरी जगह मदद कर दो. मैंने उससे कहा मेरे भाई तू इनके दिल फरेब बातों में जा रहा है तो नुकसान उठाएगा, तो मर्द बन के इलेक्शन लड़ ले. बोले नहीं 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 सुनिए, वो बोले नहीं नहीं असद साहब, ये दोनों मेरे को बोले. बोला मर्जी तुम्हारी, मुझे यकीन है कि तुमको जो नाम दिया जा रहा है कि ये कैंडिडेट लड़ेगा यहां से, वो नहीं देगी कांग्रेस पार्टी. और जैसा 2 दिन थे नॉमिनेशन के, नाम बदल दिए, कमजोर को दे दिए, वो बेचारा इलेक्शन हार गया. मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूं, मैं नाम नहीं बोलना चाह रहा हूं उस शख्स का, मगर यहां के आपके आमदार साहब और उस वक्त महाराष्ट्र के जो सदर थे कांग्रेस के, वो जानते हैं इस बात को. तो ये लोग याद रखिए, ये सिर्फ ताकत की जबान समझते हैं. पहिला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं ओवैसी बोलत आहेत, याचा कुणी निषेध करणार का? याच्याबद्दल कुणी बोलणार का? याचे उत्तर कुणी देणार का? यांचा पुतळा कुणी जाळणार का? कुणीच जाळणार नाही. कारण की आपल्याला मुस्लिम समाजाचं, अल्पसंख्याकाचं मत पाहिजे. राजकारणामध्ये मताची पोळी भाजण्यासाठी भावनिकतेचं आव्हान करून, साहेबाच्या नावानं मत मागून किती दिवस तुम्ही निवडणुका जिंकणार आहात, किती दिवस तुम्ही निवडणुका लढवणार आहात. अमित देशमुख साहेब, एकच विनंती करतो,
ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. निश्चित साहेबाचं नाव प्रत्येकाच्या हृदयावर कोरलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्ही वारंवार 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 साहेबाच्या नावाचा उल्लेख करून लातूरकरांना भावनिकतेकडे निवडणूक नेऊन तुम्ही ही निवडणूक जिंकणार आहात. काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी ओवेसी यांचा निषेध केला नाही. त्यांच्या वक्तव्याबद्दल कुणी सुद्धा कमेंट केली नाही. का? आपल्याला अल्पसंख्याकाची मतं पाहिजे आहेत. मित्र हो, एकच म्हणणं आहे, आम्हाला पण शिव्या घालता तुम्ही, निश्चित घाला, पण बोलत असताना करत असताना देवानं जीभ दिली आहे, आम्हाला पण दिली आहे, तुम्हाला पण दिली आहे. याचा वापर करा. निवडणूक ही 5 वर्षातून एकदा येत असते. तुमच्याच सोबत, तुमच्याच मांडीला मांडी लावून आमचे मित्र, तुमचे जिल्हाध्यक्ष हे ज्या पद्धतीनं बोलतात ते चालतं का हो साहेब? का बर? एकच म्हणणं आहे, हिम्मत आहे ना, यांचा निषेध करून दाखवा, यांच्याबद्दल बोलून दाखवा. बस झालं. किती दिवस तुम्ही भावनिकतेवर आव्हान करून मत मागणार आहात? ओवेसी यांनी जे बोललं आहे ते रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, हा विषय दिला सोडून याचे उत्तर कोण देणार, कधी देणार? आमदार साहेब, लातूर की जनता सब कुछ जानती है. इथंच थांबतो. धन्यवाद.